काय आणलं? नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत नवीन व्हिडिओमध्ये. आपण आता आहोत स्कॉटलंडमधल्या केंगॉम नॅशनल पार्क भागामध्ये. एक ॲव्हीमोर नावाचं टाउन आहे, तर तिथे आम्ही सध्या राहतोय. आणि त्या ॲव्हीमोर गावापासून जवळच एक टेकडी आहे. तर म्हणजे सगळा हा टेकडीच काय म्हणतात त्याला, माउंटेन एरिया आहे. तिथल्या एका टेकडीवर आम्ही आज चाललोय. तर मी तुम्हाला टेकडी दाखवतो आणि आम्ही ॲव्हीमोर मध्ये कुठे राहतोय तेही दाखवतो. आपण सगळं ह्या व्लॉगमध्ये कव्हर करूया. निसर्गरम्य आहे स्कॉटलंड. जिकडे तिकडे उंच उंच डोंगर, मस्त चादर घातल्यासारखं गवत, एकदम प्रसन्न वाटतं सगळीकडे बघून. आणि मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा डोंगरावरती बर्फ बघितलेला आहे. नुसताच फोटोजमध्ये, मूवीजमध्ये बघत होतो. आज मी पहिल्यांदा माझ्या आयुष्यात डोंगरावरती बर्फ बघितला, ज्याचं मला भयंकर अप्रूप वाटते. काय माहिती, ही मी माझ्याकडे पाठीवरती सगळी खाण्याच्या सामानाची बॅग आहे. या UK मध्ये एक फेमस, जसं आपल्याकडे डीमार्ट आहे तसं इथे टेस्को आहे. टेस्को नावाचं शॉप आहे, सुपर मार्केट. तर तिथे आजचं आम्ही अन्न घेतलंय. ते वरती पोचायचं आणि तिथे बसून जेवायचा, असा आमचा प्लॅन आहे. तर आता चढाईला सुरुवात केली. दाखवतोस तुम्हाला एक एक सगळ्या गोष्टी. आता एक छोटीशी रेल्वे येते. त्यांनी जाता येतं, चालतही जाता येतं. आम्ही चाललोय चालत. आणि इकडे तुम्ही तो बघू शकता बर्फ. तिकडे आईस स्केटिंग करता येतं. स्की म्हणतात त्याला, स्की. इथे चालायचे वांदेत आणि लोक सायकल वगैरे घेऊन येतात. हाय शर्विल, काय आणलं? बर्फ पडते.
हे तुला धुणार आहे मी. वरती नाही, आज आता घरी पोहोचल्यावर. सबका बदला लेगा रे ये फैजल. आज आमच्या नशिबाने इथलं वातावरण खूप स्वच्छ आहे. तुम्ही बघू शकता मागे. नाहीतर काय होतं, आता आपल्याकडे जसे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा आपण किमान 7-8 दिवसाचा तरी अंदाज देऊ शकतो. इथली लोक रोजचं तापमान चेक करतात किंवा रोजची कंडिशन चेक करतात आणि तसे त्यांचे प्लॅन्स बनवतात. तर काल आम्ही बघितलं की आजचा दिवस कसा असणार आहे. त्यांनी लिहिलं होतं की सनी आहे आणि हे अंदाज फारसे चुकत नाहीत. तर त्यामुळे हा एक ट्रेक आम्ही ठरवला की इकडे जाऊ शकतो. नाहीतर आज आमचा आयल ऑफ स्काय नावाची ठिकाण आहे, तिथे जायचं ठरवलं होतं. पण तिथे आज 80% रेन होतं. त्यामुळे तिथे जायचा प्लॅन कॅन्सल करून जिथे सनी आहे तिथे जायचा प्लॅन ठरवला. सुप्रियाला खालून चढताना फारच त्रास होत होता, फार दमली होती, म्हणजे तिला त्राणच नव्हता. आणि आज जेव्हा तिला कळलं की अजून एवढं चालायचं आहे साधारणतः तिथपर्यंत, तर तिचं असं झालं होतं की मी काही येत नाही. पण हा एक ट्रकवाला देव माणूस आम्हाला भेटला. त्याला आम्ही विचारलं की हिची काही तब्येत ठीक नाही, वरती सोडतो का. त्यांनी लगेच तिला गाडी थांबवली एवढ्या चढावर आणि तो तिला वरती घेऊन चाललाय. थँक्स लॉट मॅन, थँक्स लॉट, रिस्पेक्ट. हाच तो भला माणूस ज्यांनी सुप्रियाला लिफ्ट दिली आणि इथे माथ्यापर्यंत आणून सोडलं. आता आम्ही पोचलोय शिखरावर या डोंगराच्या. आणि खायला सुरुवात झालेली. छान वाटलं. दोन तास लागले वर चढायला. वर आल्यावर शांत मस्त इथे बेंच वरती आम्ही लंच केलं आणि इथल्या व्ह्यू पॉइंटवर आलोय. तर असा दिसतो नजारा. तर असं आहे. आता परत एवढाच रस्ता खाली जायचा आपल्याला. आणि आता खरी परीक्षा आहे गुडघ्यांची. एक इथे जाणवलं की इथे प्रत्येक जण काही ना काहीतरी खायला घेऊन आलेलं आहे आपापल्या बॅगेतनं. पण एक सुद्धा प्लास्टिकची पिशवी इथे अशी रस्त्यात पडलेली नाहीये. प्रत्येक जण आपल्याच बॅग मध्ये परत टाकून खाली घेऊन जातो. इथे सुद्धा टाकत नाही. ही गोष्ट स्वच्छतेच्या बाबतीत यांना तोड नाही.
आता खाली उतरायला लागलोय आम्ही. इथे या परिसरात आता आम्ही एक काका आम्हाला सांगत होते की हा सगळा डोंगर भाग बर्फाने आच्छादलेला असतो यांच्या विंटर सीझन मध्ये. 100 माइल्स पर आवर वार वाहत असतं इथे आणि सगळं पांढरं पांढरं. तेव्हा इथे ते काय म्हणतात त्याला, स्कीइंग नाही, स्कीइंग होतं आणि भरपूर लोक तो स्पोर्ट्स खेळण्यासाठी इथे येतात. आता कसं वाटतंय? आता कसं वाटतंय? आता कसं वाटतंय? फायनली आम्ही खाली आलेलो आहोत गाडीपाशी, बेस पॉइंटवर. जेव्हा सकाळी निघताना शर्विलने चेक केलं होतं तेव्हा मला सांगितलं की हे बघ 3 तास लागतात, जाऊन येऊन 3 तास. तर आम्ही निघालोच 12 वाजता इथनं आणि वातावरणामुळे काय 11, 12, 1 काही फरक नाही पडत. सकाळी 9 वाजल्यासारखंच असतं. तर 12 वाजता इथनं निघालो आणि आता वाजले आहेत 5. तर 5 तास घेतले आम्ही खाली उतरायला. मी तुम्हाला आजचं आमचं जे हॉटेल आहे ॲव्हीमोरचं ते दाखवतो. तर त्या ॲव्हीमोर या गावात आहे आमचा स्टे आहे, या कंटेनरमध्ये तुम्हाला दिसत असेल. तर मी तुम्हाला घर दाखवतो. तर असं आहे घर आणि घराची रचना. तर असा आमचा दिवस आजचा इथं संपवून उद्या सकाळी निघणार आम्ही एडिनब्राला जायला. तर एडिनब्राची व्यवस्था पण अशीच काही आहे. तर उद्या तिथलंही तुम्हाला घर दाखवतो आणि भेटूया आता एडिनब्रामध्ये.